नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत आंब्याची बर्फी। फारच सोपी अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि अगदी 100% अशी शुअर शॉट ही रेसिपी आहे। तर यासाठी मी इथे मोठ्या दोन वाट्या असा रस घेतलेला, आंब्याचा रस, आणि एक मोठी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे आणि सोबतच आपण 1.25 वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे। तर शक्य झाल्यास आंबा जो आहे तो चांगल्या क्वालिटीचा वापरायचा आहे। हापूस असेल किंवा केसर असेल, ज्याला रंग आणि फ्लेवर दोघंही मस्त असतील, सुंदर असतील ना, म्हणजे आपण काय ना आर्टिफिशियल कलर इथे वापरत नाही आहोत ना, त्यामुळे असा आंबा तुम्ही ह्या रेसिपीसाठी नक्की वापरा। तर आता आपण सुरुवातीला काय करणार आहोत ना, इथे हे मोठा जो 2 वाट्या पल्प होता ना, त्याला आणि मिल्क पावडरला एक साथ मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। म्हणजे काय ना, नंतर तुम्ही पॅन मध्ये सुद्धा मिक्स करू शकता, पण ही जर स्टेप तुम्ही केली ना यात, तर काय होणार आहे ना की हा जो पल्प आहे आणि मिल्क पावडर आहे ना, त्यात गुठळी नाही होणार कुठेही। आणि नंतर त्याला कढईत टाकून द्यायचंय आणि कढईत टाकल्यानंतर साखर सुद्धा सोबत टाकून द्यायची। तर बघू शकता तुम्ही, सुंदर असा पिवळा मस्त रंगही छान आलाय। असा आंबा मी इथे हापूस आंब्याचा वापर केलेला आहे। तर इथे तुमच्या स्वीटनर म्हणजे कसं आहे ना, तुम्ही आता साखर जी वापरतायत ना, तर तुम्ही तुमच्या आंब्याच्या गोडाईनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। तर इथे मी अगदी नावाला 1 वाटी टाकलेलं आहे, कारण बर्फी म्हटली म्हणजे थोडी एक्स्ट्रा गोड असते। पण काय आहे ना, आता माझा इथे जो हा हापूस आंबा आहे ना, हा अतिशय गोड असल्यामुळे मी असं त्याची एक टेस्ट टिकवण्यासाठी मी इथे हा 1 वाटी असा साखरेचा वापर केलेला आहे। आता रंग सुद्धा छान बदलला आहे आणि साखर अशी मेल्ट झाली आहे। तर आपलं मिश्रण सुद्धा बघा किती छान झालेलं आहे आणि छान चमकी आलेली आपल्या मिश्रणाला सुद्धा, आणि साखर मेल्ट झाल्यामुळे स्लाइटली पातळ झालं होतं। आता परत थोडं घट्ट होत आलंय आणि मी इथे मीडियम आचेवरच हे सगळं मिश्रण ढवळते। आता सोबत आपण इथे 2 चमचे, छोटे 2 चमचे तूप टाकून घेत आहोत। तूप टाकल्याने काय ना, छान फ्लेवर सुद्धा येईल आणि एक चकाकी येते आपल्या बर्फीला। अगदी जशी मार्केटमध्ये असते ना, त्याप्रमाणे आपली बर्फी तयार होते। आणि विशेष म्हणजे मी इथे कुठलंही विलायची पावडर वगैरे टाकत नाहीये, कारण मला अगदी प्युअर आंब्याचीच चव इथे हवी आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही थोडीशी विलायची पावडर सुद्धा यात ऍड करू शकता। आता आपण इथे तूप लावलेलं, इथे एक मी टिन घेतलेला आहे। तुम्ही याऐवजी तुम्ही इथे ताटाला सुद्धा तूप लावून त्यात छान असं सेट करू शकता। तर याला गरम गरमच पटापट असं सेट करून घ्यायचंय, कारण हे आकार लगेच घेतं। तरी याला थंड होऊ द्यायचंय छान, आणि थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडणार आहोत। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यावरून ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता, पण मी इथे हे छान अशी प्लेन अशी ठेवलेली आहे। बर्फी आपली छान तयार झाली आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन टेक केअर, बाय बाय।